बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी 1949चा व्यवस्थापन कायदा रद्द करावा व संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांकडे सोपवावे अशा मागणीचे निवेदन द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया पुणे पूर्व महिला कार्यकारिणीचे अध्यक्ष सुजाता ओवाळ, सचिव मंजुषा भावारे, उपाध्यक्षा शारदा मिसाळ, संघटक स्मिता भिंगारे, महानंदा डाळिंबे यांनी आज पुणे जिल्हाधिकारी यांना दिले। बोला। नमो बुद्धाय, जय भीम। मी सुजाता ओवाळ, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष, पुणे पूर्वचे अध्यक्ष आहे आणि माझ्या समवेत आलेल्या पुणे जिल्ह्याच्या सर्व कार्यकारिणी आहे। आम्ही आज सकाळी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना बोधगया बुद्ध विहाराच्या बाबतीत निवेदन दिलेलं आहे। ते निवेदन याच्यासाठी की त्या विहारावर जो इतरांनी कब्जा केलेला आहे ते विहार भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात किंवा बौद्धांच्या ताब्यात मिळावं अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्याच्यामध्ये मागण्या ह्याच आहेत की हे विहार जे आहे त्याच्यावर ज्या लोकांनी कब्जा केलेला आहे त्याच्यामध्ये इतर समाजाची लोक आहेत, त्यांच्या हातामध्ये ते विहार आहे, त्यांना ट्रस्टी बनवलेलं आहे, तर ते विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी आमची महत्त्वाची मुख्य मागणी आहे।